सगळ्यात पहिली स्टेप काय आहे ऑब्झर्वेशनची? रीडिंग. फक्त रीडिंग राहिलं का आता? ते इन्फॉर्मेशन, माहिती कशाही प्रकारे. ॲनिमे माहिती आहेत? ॲनिमे माहिती आहेत. चला, तुम्हाला शर्लॉक होम्स माहिती नव्हतं, तुम्हाला ॲनिमे माहिती आहेत. इम्प्रूव्हिंग रिलेशनशिप्स, ऑल काइंड ऑफ रिलेशनशिप्स. तुमचं आईवडिलांसोबतचं नातं, तुमच्या भावंडांसोबतचं नातं, मित्रांसोबतचं नातं. सो हे जे काही तुमचं दिवसभराचं आहे ना, ते सगळं संध्याकाळी रात्री झोपताना आठवायचं. याने झोप तर चांगली येतेच, पण आपण नेक्स्ट डेसाठी प्रिपेअर्ड असतो. ऑब्झर्वेशन स्किल्स ही कला आहे का हे शास्त्र आहे? सो तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही काय करताय? आता आपला टॉपिक आहे हाऊ टू डेव्हलप और हाऊ टू इम्प्रूव्ह ऑब्झर्वेशन स्किल्स. हाऊ टू डेव्हलप, आपल्या सेशनच्या नावामध्ये हे ठेवण्यामागचं कारण काय? आपण कुठलीही गोष्ट डेव्हलप किंवा इम्प्रूव्ह म्हणजेच काय की सुधारणे, बरोबर आहे. हे कधी करू शकतो? जेव्हा ती गोष्ट ऑलरेडी आहे. सो ऑब्झर्वेशन स्किल्सचाही मुद्दा हाच आहे की ऑब्झर्वेशन स्किल्स म्हणजेच निरीक्षण कौशल्य, ह्या गोष्टी प्रत्येकामध्ये असतातच. बघा, लहान मूल जन्माला आल्यापासनं अवतीभोवती सगळं बघत राहतं, ऑब्झर्व करत असतं आणि गोष्टी बघून बघून तो शिकतो. त्याला हे नसतं कळत की ही पर्टिक्युलर पर्सन किंवा स्त्री म्हणजे आपली आई आहे, पण तोच चेहरा रोज रोज दिसतोय, सारखा दिसतोय, माया लावताना दिसतोय, म्हणून काय बंबाड होतं की हे कोणीतरी आपल्या जवळचं आहे. पहिले 1-1.5 वर्ष जोपर्यंत शब्दही फुटत नाहीत तोंडातनं. एका वर्षानंतर आई, बाबा, मामा हे असले शब्द हळूहळू शिकवल्या जातात मुलाला आणि तेही शिकवल्या जातात. सो जेव्हा आपण सारखं म्हणतो की दादा मन किंवा आपल्या बहिणीच्या मुलांना मामा मन, मावशी मन, हल्ली मावशीचं माऊ झालंय, सो हे आपण सारखं सारखं काय करतो? बंबाड करतो. सेम आपलं ऑब्झर्वेशन स्किल्सबद्दल आहे की हे बघा, कुठलीही गोष्ट शिकणं हा गुण मनुष्यात आत्मसात ऑलरेडी आहे. तो बाय डिफॉल्ट ह्युमन बिईंग म्हणून जन्माला आल्याबद्दल तो आपल्याला मिळालेलाच आहे की कुठलीही गोष्ट आपण आत्मसात करायला शिकू शकतो किंवा करू शकतो. आता ती कोणीतरी करायला लावणं का स्वतःहून करणं, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या येतात. ऑब्झर्वेशन स्किल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला येतो की ती गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही स्वतःहून करणं येते. आता ऑब्झर्वेशन स्किल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतंय तुम्हाला की ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे? कम्युनिकेशन स्किल. येस. अजून रीडिंग. ओके. हा एक ॲनालायझिंग. येस, बरोबर आहे. 3 गोष्टी आपल्याला आल्या आहेत. अजून निरीक्षण करणे. निरीक्षण करणे म्हणजेच काय की ऑब्झर्वेशन जर तुम्हाला करायचं असेल, निरीक्षण करायचं असेल, तर तुम्हाला फोकस करता आला पाहिजे. कळते? फोकस म्हणजे काय असतो? आता फोकस आणि ऑब्झर्वेशन याच्यात फरक आहे का? जसं ती म्हणते की फोकस म्हणजेच निरीक्षण येईल, दोघांमध्ये फरक आहे का? आहे. आलं, झालं व्यवस्थित. सो फोकस म्हणजे काय? एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं. तर फोकस करणं हे खूप गरजेचं आहे, हे आपण आत्ता बघितलं. आता ते फोकस करणं, फोकस केल्यानंतर काय करायचं? ॲनालायझिंग एक मुद्दा आला होता, रीडिंग एक मुद्दा आला होता. आणि ह्या कुठल्या स्टेप्स आहेत ऑब्झर्वेशन स्किल्स आपल्या वाढवण्याबद्दलच्या, हे आपण थोड्या वेळाने डिस्कस करू. सगळ्यात पहिले हे ऑब्झर्वेशन स्किल्सची सायकल कशी वर्क करते हे आपण बघूयात. रीडिंग म्हटलास तू. रीडिंगने काय होतं रे? वाचून वाचून काय मिळतं? गोष्टी समजतात. म्हणजेच काय, वेगवेगळे गोष्टी म्हणा, वेगवेगळी माहिती म्हणा संकलित केल्या जाते. इन्फॉर्मेशन गॅदर. आलं लक्षात? सो सगळ्यात पहिला मुद्दा ऑब्झर्वेशन स्किलमधला हाच आहे की तुम्हाला माहिती गोळा करता आली पाहिजे. मग ते काहीतरी बघून असेल, काहीतरी ऐकून असेल, काहीतरी फील करून असेल. ऑब्झर्व हे आपल्याला आपल्या 5ही इंद्रियांनी करायचं असतं. आपल्याला 5 सेन्स दिलेले आहेत. 6 सेन्सबद्दल सध्या काही बोलायला नको. सो जे 5 सेन्सेस दिलेले आहेत आपल्याला, कुठले आहेत? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. म्हणजे बघणं, ऐकणं, स्पर्श करणं, टेस्ट घेणं, वास घेणं.
कुठल्याही गोष्टीचा वास घेणं, तो चांगला असेल वाईट असेल ह्याच्यावरनं आपण नाही का कुठल्या तरी कन्क्लुजनवर जातो. अरे मस्त असा चमचमीत काहीतरी वास यायलाय म्हणजे कोणीतरी वडे तळतंय वाटतं, का चायनीज बनवतंय. प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे वास आहेत ना, आपल्याला लहानपणापासून ते माहीत झालेत. सो हे 5 इंद्रिय आपलं ऑब्झर्व करण्याचं काम करतं. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे? डोळे, बघणं. सो लुकिंग म्हणजेच काय, बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करता तेव्हा ह्याने सुचवलं तसं ती ॲनालाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि ॲनालाइज करायला काय लागतं? कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस, की कुठल्या तरी गोष्टीशी त्याला सांगड घालणं. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. शेरलॉक होम्स माहिती आहे, असं काहीतरी होतं एक कॅरेक्टर, की डिटेक्टिव्ह होता तो, खूप भारी. तर वेबसिरीज पण आहे, मूवी पण आहे. बघा तुम्ही, आयर्न मॅन किती जणांना माहिती आहे? आयर्न मॅन पण माहीत नाही. तुम्ही पिक्चर बघता का? मूवीज जरा काही नुसता अभ्यास आहे की अभ्यास नका राहू काय? अजिबात पुस्तकी किडा बनायचं नाही. तर शेरलॉक होम्स नावाचं नॉव्हेल आहे, त्यावरती आलेले 2 मूवीज पण आहेत आणि अख्खी एक वेबसिरीजसुद्धा आहे. बेसिकली शेरलॉक होम्स नावाचा मनुष्य असतो डिटेक्टिव्ह, आणि त्याचा एक फॉरेन्सिक मित्र असतो डॉक्टर वॅटसन. तर एक प्रसंग असा काय दाखवला आहे की पहिल्या दुसऱ्या सीझन एपिसोडमध्येच आहे हा, की तो जो डॉक्टर मित्र असतो त्याची डेट असते त्याच्या मंगेतरसोबत, ज्याच्याशी लग्न ठरणार असतं, फियन्से. तर तो ह्यालाही घेऊन जातो सोबत, मित्र म्हटल्यावर. आता हे एवढं आगाऊ असतं की प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करायला लगेच चालू करतं. सो ती आल्या हा तिला ऑब्झर्व करायला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत चालू करतो. आणि पुढे असे काही वाक्य बडबडतो की ती भांडून निघून जाते. तो काय बडबडतो की तुला भेटण्याआधीही ऑलरेडी एंगेज्ड होती आणि आता त्याने डिच केलं म्हणून ती तुझ्याकडे येऊन म्हणजे तुझ्या गळ्यात पडायचा प्रयत्न करते. आलं लक्षात? आता हे कशावरनं बोलतो तो मग आपल्याला नंतर दाखवतात. ते नंतर एक्सप्लेन पण करतात त्या सिरीजमध्ये व्यवस्थित, की कसं कसं काय काय शेरलॉक होमनी ऑब्झर्व केलं आणि कन्क्लुजनवर कसा पोचला. बघा, माहिती गोळा करणं म्हणजे काय? तिला सगळं व्यवस्थित ऑब्झर्व केलं, तिने काय घातलंय, गळ्यात काय आहे, हातात काय आहे, कशा प्रकारची हेअरस्टाईल आहे वगैरे वगैरे सगळं. हे सगळं बघणं म्हणजे काय? इन्फॉर्मेशन गॅदर करणं. आता मी तुम्हाला म्हटलं की कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं. याच्यासाठी काय लागतं? तर बेस लागतो. कशाशी तरी तुम्हाला कम्पेअर करायला लागेल, बरोबर आहे. आणि आपण कशाशी कम्पेअर करतो? जे आपल्या मेमरीमध्ये ऑलरेडी फीड केलेलं आहे. वाचून म्हणा, ऐकून म्हणा, बघून म्हणा, एक मेमरी तयार झालेली असते ना, कळते? या गोष्टीला अंगठी म्हणतात. ह्याची मेमरी, हे पिक्चर आहे ना तुमच्या डोक्यात आधी, म्हणून ह्याला तुम्ही अंगठी म्हणताय. नाहीतर काहीच नसेल माहिती तर ह्याला काय म्हटले असते? ह्याला जर तुम्हाला लहानपणापासून म्हटलं नाही, हे असं जे दिसतंय ह्याला बॉल म्हणतात. कळते मुद्दा? तर तुम्ही लहानपणापासून ह्याला काय म्हटलं असतात? हे बॉल आहे. तर तो शेरलॉक होम काय करतो की तो तुम्हाला म्हटलं की सगळं इत्यंभूत माहिती गोळा करण्यासाठी तो आधीच पेटलेला असतो, त्यामुळे सगळं ऑब्झर्व करतो. आणि तो असा डाग बघतो. कुठे? रिंग फिंगरला. सो रिंग फिंगरला असा डाग, याचा अर्थ आपल्यालाही कळतो की काय? की त्या बोटामध्ये काही दिवसांपर्यंत अंगठी होती. आता फॉरेन कल्चरमध्ये रिंग फिंगरमध्ये अंगठी असणं म्हणजे काय असतं? की तो पर्सन एंगेज्ड आहे. आपल्याकडे असलं काही नाही आहे, पण त्यांच्याकडे कंपल्सरी असल्या गोष्टी आहेत. सो त्याच्यावरनं त्याच्या लक्षात येतं की ही एंगेज्ड होती, लेटेस्ट ब्रेकअप झालेलं आहे, आणि मगाशी मी तुम्हाला जे काही सांगितलं त्या कॉन्क्लुजनवरती तो पोचतो. आता 2 मिनिटापूर्वी मी तुम्हाला जे म्हटलं की या गोष्टीला अंगठी म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, तसंच त्या शेरलॉक होमला हे पण म्हणजे बघा, आधी नॉलेज असणं कशाचं गरजेचं होतं? अंगठी बऱ्याच दिवस घालून काढल्यानंतर जो काही शिक्का येतो तो अंगठीमुळंच येतो हे माहिती पाहिजे. थर्ड, कुठल्या फिंगरमध्ये घालतात आणि त्याचा अर्थ काय होतो हे माहिती पाहिजे, तरच कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करू शकतो आपण. कळालं? सो इन्फॉर्मेशन गॅदर करणं, नंतर एक प्रॉपर मेथॉडॉलॉजीनुसार त्याचं ॲनालिसिस करणं, आणि थर्ड, जेव्हा हे सगळं होतं तेव्हा आपण कन्क्लुजनवर येतो आणि मग या इन्फॉर्मेशनची सुद्धा एक मेमरी तयार होते. कळते? नॉलेज म्हणतो आपण त्याला.
सो हे असं पूर्ण ट्रायंग्युलर सायकल आपलं ऑब्झर्वेशनचं तयार होतं. सो जसं मगाशी आपण म्हटलं की फोकस. आता फोकस म्हणजे काय, आपण तेही बघितलं होतं की कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणं. कशासाठी? सगळ्यात पहिली स्टेप काय आहे ऑब्झर्वेशनची? रीडिंग. फक्त रीडिंग राहिलं का आता? ते इन्फॉर्मेशन, माहिती कशाही प्रकारे ते रीडिंग करून असो, ते फक्त बघून असो, ते ऐकून असो, ते वास घेऊन असो, ते टच करून असो, कशाही प्रकारे तुम्हाला कसलीही माहिती मिळवणं. आलं लक्षात? सो फोकस कशा प्रकारे असला पाहिजे तुमचा? अटेन्शन टू डिटेल्स, की काहीही सुटलं नाही पाहिजे. याला म्हणतात इग्नोर नथिंग. ऑब्झर्वेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्यामागचं सगळ्यात मोठं सूत्र काही असेल तर इग्नोर नथिंग. आपल्याला बऱ्याचदा काय होतं, फोकस करताना एखादा पॅराग्राफ दिला असेल आणि त्या पॅराग्राफमधनं सांगितलं की लेट्स से हिज नेम वॉज विजय, असं एक वाक्य आहे आणि ते त्या अख्ख्या पॅराग्राफमध्ये कुठे आहे ते शोधा. आपण 10वी-12वीला उतारे सोडवलेत, बरोबर आहे? सो उतार्यावरती जे प्रश्न असायचे त्या प्रश्नामध्ये एखादा कीवर्ड असायचा. आपण काय करायचो, तो उतारा पूर्ण वाचायचो का? आपण तो फक्त कीवर्ड शोधायचो, स्कॅनिंग करायचो, फक्त स्कॅनिंग करायचो. कळते? सो आपण बाकीचं सगळं वाचत बसायचो नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय होत्या तेव्हा? अननेसेसरी होत्या, कमी महत्त्वाच्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? तो कीवर्ड. पण ऑब्झर्वेशन जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे धरून चालायचं. सो इग्नोर नथिंग. आणि हे अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा. 7 चॅप्टर आहेत. 7 चॅप्टरवरती किती प्रश्न येणार आहेत? 80 मार्कासाठी, बरोबर आहे? आपल्याला पासिंगला किती पाहिजे? 32. एक गुड स्कोर तयार करण्यासाठी किती? 65 ते 70 मार्क घ्यायचे. त्यामुळे ठीक आहे, 7 चॅप्टरपैकी आपण काय करू, हे 2 चॅप्टर ऑप्शनलला टाकले तरी चालतंय, असं आपण बऱ्याचदा प्लॅनिंग करतो. पण ह्याच्या बाबतीत अजिबात असलं काही करायचं नाही. आणि आता माहिती नाही तुमच्यापैकी किती जण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या क्षेत्रात उतरणार आहात, तर तिथे तर तुम्हाला काहीच ऑप्शनलला टाकून जमत नाही. एव्हरीथिंग अंडर द स्काय इज युअर सिलेबस फॉर UPSC और MPSC और एनी अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. जनरल अवेअरनेसच्या नावाखाली काहीही विचारलं जाऊ शकतं, का तर जनरल येते. सो त्याच्यामुळे इग्नोर नथिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पहिलं ट्रायंगल समजला, इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे, कुठल्या तरी एका मेथडनी कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यानंतर कन्क्लुजनवर पोहोचल्यावर त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर होईल, एक मेमरी तयार होईल. ऑब्झर्वेशन. अगेन नेक्स्ट काय? ॲनालिसिस. हे करणं खूप गरजेचं आहे. हे आपण मगाशी सुद्धा डिस्कस केलं थोडंफार, की आता काय केलं, व्यवस्थित फोकस करून प्रत्येक गोष्टीवरती, छोट्या छोट्या डिटेल गोष्टीवरती काय केलं, अटेन्शन दिलं होतं आणि माहिती गोळा केली, इन्फॉर्मेशन गॅदरचं काम केलं आपण. आता त्या मिळवलेल्या माहितीचं पृथक्करण म्हणतो आपण त्याला, ॲनालिसिस करणं म्हणजे ते करणं खूप गरजेचं आहे. कळते? ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला बेसिकली ते ॲनालिसिस कशाने करायचं आहे? लॉजिकल रिझनिंगनी. आता रिझनिंग म्हणजे काय? सिम्पल. रिझन विचारणं म्हणजे काय असतं? कारणं विचारणं. सो फक्त कारणं म्हणजे फक्त कारणं एवढं त्यात येत नाही खरं तर. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, की का, कसं, कुठे, कधी, हे सगळे प्रश्न. आता सगळेच प्रश्न प्रत्येक माहितीसाठी असतील का? तर नाही. ते आपण सगळ्यात शेवटाकडे बघणार आहोत की कुठले प्रश्न कशासाठी गरजेचे असतात. सिच्युएशन वाईज गोष्टी बदलतात, ऑब्जेक्टनुसार बदलतात. तुमचा ऑब्झर्व करण्याचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार काय होणार आहे, तुमचे प्रश्नसुद्धा बदलत जाणार आहेत. लॉजिकली ॲनालिसिस केल्यानंतर मग त्याचं रूपांतर कशात होतं? मेमरीमध्ये. सो ही अशी पूर्ण सायकल आहे. मगाशी मी फक्त तुम्हाला त्या 3 टर्म्समध्ये समजावली होती, इन्फॉर्मेशन, मेथड अँड नॉलेज. तर हे पूर्ण असं काम करतं. ठीक आहे. ऑब्झर्वेशन स्किल्सचा तुम्हाला फायदा कशासाठी होतो, कोण सांगेल? किंवा तुम्हाला काय वाटतं की ऑब्झर्वेशन जर माझं चांगलं झालं तर माझ्यामध्ये हा बदल होऊ शकतो, कॉन्सन्ट्रेशन नक्कीच वाढणार, तुमचं एक बेटर व्हर्जन तयार होतं. सगळ्यात महत्त्वाचा बदल मी तुम्हाला सांगतो, आत्ता इथं जे काही घडतं त्यावरूनच सांगतो. की मी तुम्हाला म्हटलं तुम्ही कशाही प्रकारे माहिती गोळा करा,
वाचून, ऐकून, बघून, स्पर्श करून किंवा आपल्या नाकाने कशाही प्रकारे माहिती गोळा केलं. माहिती गोळा केल्यानंतर जेव्हा त्या माहितीवर आपण अभ्यास करतो तेव्हा एवढं तर तुम्हाला कन्फर्म आहे आणि पटतंय की त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर होतं. बरोबर आहे, आपण काहीही वाचलं त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर होतं. जेव्हा नॉलेजमध्ये त्याचं रूपांतर होतं तेव्हा आपण त्या विषयावरती मुद्दे मांडू शकतो, तयार होतो ते मुद्दे मांडण्यासाठी. आता काय होतंय, आता जेव्हा आम्ही ऑब्झर्वेशनबद्दल तुम्हाला काहीतरी विचारतो तर बऱ्याच जणांचं काय होतं की अरे ह्याच्यात आपल्याला नाही काही माहिती, त्यामुळे आता कायच बोलणार, त्यामुळे आपलं गप्प राहिलेलं बरं. इव्हन आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा हे होतं. आता तुम्हाला ॲनिमे माहिती आहेत, ॲनिमे माहिती आहेत, चला तुम्हाला शर्लॉक होम्स माहिती नव्हतं, तुम्हाला ॲनिमे माहिती आहेत. तर काय होतं बऱ्याच वेळा की ॲनिमेचा विषय आला की तुम्ही बोलायला लागता, पण एखादं ॲनिमे असतं की ते तुम्ही बघितलेलंच नसतं. मग तेव्हा आपण काय होतं, ग्रुपमधले 4 जण बडबड करत असतात आणि आपण एकटे पडलेलो असतो. ॲनिमे हा महत्त्वाचा विषय नाही आहे. मुद्दा काय आहे की कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा तुमच्याकडे माहिती तयार झालेली असते तेव्हा तुम्ही मुद्दे मांडायला तयार असता आणि हेच हळूहळू तुमची वाटचाल कशाकडे जात असते, तुमचं एक बेटर व्हर्जन तयार करण्यामध्ये. सो आता तुम्ही कंटिन्यू बोलायला लागलात, आता तुम्ही 4 माणसांमध्ये मिक्स व्हायला लागलात. सो त्याच्यामुळे काय बाकीची लोकं कशी असतात हे कळायला लागतं आणि त्या लोकांना बघून ऑब्झर्व करून प्रत्येकातले कुठले चांगले गुण आहेत, अरे नाही याचं वक्तृत्व भारी आहे बरं का, याचं मराठी शब्दांचा साठा खूप छान आहे, याचा आपण शिकलं पाहिजे. इंग्रजी तर आपल्याला कुठेही शिकायला मिळते पण याचा मराठीचा शब्दसाठा खूप छान आहे. एखाद्याची बोलायची पद्धत खूप मस्त असते, स्टाईल. काही जण 2 तास असो 4 तास असो असे धरून ठेवतात ऑडियन्सला. सो हे झालं सगळं वक्तृत्वाबद्दलचं. कुणाचं माहिती सांगण्याची जी स्टाईल असते ती खूप चांगली असते. बघा आता तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे वगैरे पुढे जाल कुठे ना कुठे, आपल्या वर्गातले काही 2-3 हुशार मुलं असतात, मुलं मुली, ते एवढे हुशार असतात की त्यांनी शिकवलं ना की ते पटकन कळतं, पण त्याच विषयाच्या शिक्षकांनी शिकवलं तर ते एवढं नसतं होत व्यवस्थित पटत. आता ते शिक्षक PhD झालेले असतात, IITians असतात वगैरे वगैरे, पण फरक कुठे येतो, त्या टीचिंग स्किलमध्ये की ते मुलांना त्यांच्यापर्यंत जाऊन असं पोचून शिकवता आलं पाहिजे. सो एखाद्यामध्ये ते चांगलं असतं. सो प्रत्येकामधनं आपण काही ना काही चांगलं घ्यायला सुरुवात करू शकतो. कधी, जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करायला चालू करता. या सगळ्यामुळे होतं काय की बिकमिंग मोर अवेअर, आजूबाजूच्या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला हळूहळू जास्त माहिती कळायला लागते. सो तुम्ही आत्ता पेपर वाचत असाल नसाल माहिती नाही, पण जेव्हा वाचायला सुरुवात कराल तेव्हा मग देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, चांगल्या वाईट दररोज बातम्या घडत असतात, वाईट जास्तच येतात त्या पेपरमध्ये, पण या सगळ्यांचं तुम्ही ॲनालिसिस करायला लागू शकता. सो आजूबाजूला काय झालं याच्यात तुम्ही अपडेट असता. बिलीव्ह मी, एक प्रश्न तुम्हाला हमखास इथून पुढे येणार जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी स्वतःला तयार करत असाल तर, की अरे तुला हा विषय माहिती आहे का, आणि आपण जर म्हटलो नाही माहिती, तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतोयस ना, तुला हे माहिती नाही, आणि मग तेव्हा आपल्याला बोलायला काही नसतं. मग आपणच आपल्याला वरती डाऊट घ्यायला लागतो की अरे मग खरंच मी व्यवस्थित अभ्यास करतोय का, किंवा मग मी कॅपेबलच आहे का नाही, इथपर्यंत आपण विचार करायला लागतो. त्यामुळे हे हळूहळू जे वाढत जातं ते खूप महत्त्वाचं असतं. सो बिकमिंग मोर अवेअर. सेकंड वन इज बिकमिंग स्मार्टर दॅन प्रिव्हियस. मी मगाशीच एक्सप्लेन केलं की तुमचंच एक बेटर व्हर्जन तयार होत जातं दिवसेंदिवस, आणि हे तुम्हाला नेक्स्ट डेपासून जाणवेल तुम्ही जर ऑब्झर्व करायला लागलात गोष्टी. थर्ड वन इज इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स. आता साहजिक आहे, तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी माहिती होत आहेत, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडतीये, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एक चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी वापरू शकता. मग तो अभ्यासातला असो, तुमच्या पर्सनल लाईफमधला असो, तुमच्या दैनंदिन आयुष्यातला असो, काही विषय असू शकतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट रिलेट करू शकता. नेक्स्ट वन इज इम्प्रूव्हिंग रिलेशनशिप्स. ऑल काइंड ऑफ रिलेशनशिप्स. तुमचं आईवडिलांसोबतचं नातं, तुमच्या भावंडांसोबतचं नातं, मित्रांसोबतचं नातं. याचं एक मस्त छोटं उदाहरण देतो तुम्हाला, की समजा तुमची आई, तुम्ही घरी राहता फॅमिलीमध्ये,
रूमवरती नाही, असं आपण उदाहरण घेऊ. तर तुमची आई सकाळी 5:30च्या आसपास उठते, बाबा 6:15 उठतात, आणि तुम्ही 7च्या आसपास उठता. हे तुमचं दररोजचं घरातल्या लोकांचं उठण्याचं शेड्यूल आहे. आणि तुम्हाला दिवसभराच्या कुठल्या तरी गप्पा गोष्टींवरनं हे आता कन्फर्म कळालं आहे की सकाळी 6:15 बाबा उठल्यानंतर त्यांना सगळ्यात पहिले लागतो चहा. आणि आईचं काय असते, आई 5:30ला उठलेली असते, ती घरकामात बिझी झालेली असते, तिचं आंघोळ फ्रेश होणं, घरातली इतर कामं करणं, ब्रेकफास्ट तयार करणं, डबे तयार करणं, आणि त्यात मध्येच ठुमकं येतं बाबाचा चहाचं. सो हे जर तुम्ही नोटीस केलं, बघा ऑब्झर्वेशन तुमचे रिलेशनशिप कसे इम्प्रूव्ह करतं. आणि तुम्ही मग जाणून बुजून त्या दिवशी 6 वाजताच उठले आणि बाबा फ्रेश होऊन येईपर्यंत बाबाला चहा आणून दिला. बाबा खुश, आई खुश, आणि तुम्हाला एक चांगली सवय लागेल की 7 ऐवजी 6 वाजता उठायला लागेल. सो एक हेल्दी रिलेशनशिप तयार होतं. खूप साधं आणि छोटं उदाहरण होतं हे, पण अशाच गोष्टी तुम्हाला काय करतात, नाती घट्ट करायला मदत करतात ऑब्झर्वेशननं. नेक्स्ट वन इज, मग आता तुम्हाला तर मगाशी मी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं काय तर बघणं. आता हीच गोष्ट कशी करायची, ही एक प्रोसेस आहे. तर कसं, तर लर्न टू पे अटेन्शन. आपली मगाची स्लाईड आठवते, फोकस देन अटेन्शन टू डिटेल्स. आता अटेन्शन टू डिटेल्स हे करायचं आहे. आता लर्न टू पे अटेन्शन द्यायलाही दमलं पाहिजे ना, की कसं द्यायचं अटेन्शन नेमकं. तर याची सुरुवात कुठनं करायची, स्वतःपासनं. लुक ॲट युअर सेल्फ. आता लुक ॲट युअर सेल्फमध्ये काय येतं, तर सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपताना त्या दिवसभरात आपण काय काय केलं, कुठे गेलो, कुणाशी बोललो, कुठल्या लेक्चरला गेलो होतो का, तिथे काय शिकवण्यात आलं आपल्याला, हे सगळं रिकॉल करायचं. रिकॉलिंग युअर डेली इव्हेंट. कळतंय, पूर्ण दिवसभरात काय घडलं हे सगळं रिकॉल करायचं. आणि बिलीव्ह मी की दररोज जर तुम्ही ही एक गोष्ट जरी करायला लागलात, तर तुम्ही स्वतःलाच कम्पेअर करायला लागता की अरे काल परवा अशीच सिच्युएशन होती, तेव्हा मी असं वागलो होतो, पण आज मी असं नाही केलं, आज मी व्यवस्थित हँडल केलं. ते बऱ्याचदा काय होतं की एखादी घटना घडून जाते आणि आपल्याला नंतर असं होतं की अरे हे मी बोलायला पाहिजे होतं त्याला, हे माहिती होतं मला, पण ते कधी, नंतर, वेळ गेल्यावर. सो हे जेव्हा तुम्ही दिवसभराचं पूर्ण रिकॉल करता ना, तेव्हा तुम्ही तशाच नंतर येणाऱ्या सिच्युएशनसाठी तयार झालेले असतात. आणि स्वतःला बघण्याची सुरुवात कशी करायची, तर हे प्रश्न विचारायचे स्वतःला की तुम्ही कोण आहात. त्याला धर्माधिकारी सर मस्त नाव देतात की स्वची ओळख, तुमच्या स्वची ओळख. अधिष्ठान मालिकेमध्ये त्यावरती सत्रसुद्धा असतात. आणि बेसिकली हा पूर्ण फाउंडेशन कोर्सच त्यासाठी डिझाईन केलेला आहे की तुम्ही आधी स्वतःला ओळखा, त्यानंतर मग तुमचे जे काही स्ट्रॉंग वीक पॉईंट्स असतील स्वतःला ओळखताना तुम्हाला सापडलेले, त्यानुसार तुमचं क्षेत्र निवडा आणि मग आता त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा गाठा. हे त्रिसूत्री जे धर्माधिकारी सर सांगतात. सो तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात, आणि तुम्ही काय करताय. मगाशी मी तुम्हाला सिच्युएशन वाईज गोष्टी बदलू शकतात, प्रश्न बदलू शकतात हे सांगितलं. आता परत याच क्लासरूमचं उदाहरण घेऊ आपण, की व्हेअर यू आर असं म्हटलंय, आणि हू यू आर. तुम्ही आता इथे बसल्या बसल्या कोण आहात, विद्यार्थी, बरोबर. कुठे आहात तुम्ही, क्लासरूममध्ये काहीतरी शिकण्यासाठी आलायत. आणि व्हॉट आर यू डुईंग, काय करताय तुम्ही, शिकतोय. तर ह्या तिन्ही गोष्टी 100% व्यवस्थित होत आहेत का. जर ह्या झाल्या तर तुमची स्वतःकडे बघण्याची प्रोसेस चालू झाली. सो प्रत्येक वेळी तुम्ही जिथे असता आणि ज्याच्यासाठी असता, बऱ्याचदा आपण काय होतं की एखाद्या ठिकाणी एक पर्टिक्युलर काम करायला जातो आणि मग तिथे आपल्याला घाबरल्यासारखं होतं, नर्वसनेस येतो, अरे विचारू का नको, जाऊ दे, नाही तर हे नंतर करू बाबा, आता नको. तुम्ही कशासाठी होता तिथे, ती गोष्ट करण्यासाठी, मग करा. कळते. हेच येतं तुमच्या डेली लाईफमध्ये, जे रात्री रिकॉल करायचं ना आपल्याला झोपताना, त्याचे सुधारणा. मग आता परत तुम्ही हे असं कराल का त्या सिच्युएशनमध्ये गेल्यावर, नाही का, तर आधीच आपल्याला कळालेलं आहे की नाही, तेव्हा नाही केलं म्हणून त्याचं काय तोटे होत आहेत ते. सो अँड सो भरपूर घटना आयुष्यात आपल्या दिवसभर घडत
असतात. लुक इंटेंटली द सीन्स ऑफ युअर डेली लाईफ. आत्ताच मी एक्सप्लेन केलं की सकाळी आपण झोपेतनं उठल्यापासनं, ब्रश करण्यापासनं आज पेस्ट किती टाकलाय, पूर्ण ब्रश भरवलाय, अर्धा टाकलाय का थोडासा टाकलाय, मग खरंच गरजेचा किती असतो. तुम्हाला कधी प्रश्न पडतात काय असे त्या ब्रशकडे बघून? पण प्रत्येक ठिकाणी प्रश्न पडले पाहिजे. खरं तर गरजेचा एवढाच असतो. ॲडमध्ये पूर्ण भरून दाखवतात का? त्यांना विकायचं आहे ते. दे आर डुईंग वर्क, देअर वर्क अगदी स्मार्टली, की अख्खं भरलेलं दाखवा म्हणजे लोक पण भरलेलं वापरतील, म्हणजे तो 2 महिने चालणारा पेस्ट महिन्याभरात संपून जाईल आणि आमचा खप जास्त वाढेल. पण तुम्ही सायंटिफिकली जर त्याचा अभ्यास केला तर फक्त एवढं पेस्ट पुरेसं आहे तुमचं. आणि ट्राय करून बघा, उद्या सकाळी ट्राय करा, एवढं पेस्ट घ्या, तुम्हाला तेवढाच फेस आणि तेवढाच क्लीनलीनेस मिळतो का? सो ही एक गोष्ट तुम्ही फक्त तुमच्या ब्रश करण्याच्या प्रोसेसला ऑब्झर्व करून शिकू शकता आणि इम्प्रूव्ह करू शकता. असंच तुम्ही तुमचं अंघोळ, ब्रेकफास्ट, कॉलेज, मग बस असेल, तुमची स्वतःची बाईक असेल, लोकल असेल, सो हे जे काही तुमचं दिवसभराचं आहे ना, ते सगळं संध्याकाळी रात्री झोपताना आठवायचं. याने झोप तर चांगली येतेच, पण आपण नेक्स्ट डेसाठी प्रिपेअर्ड असतो आणि पुढच्या दिवशी काय करायचं हे जर डोक्यात ठेवून आपण झोपलो तर कशी 6 वाजता जाग येत नाही मला सांगा. ठरवलेल्या वेळी तुम्ही नक्की दुसऱ्या दिवशी उठणार आणि मग हे तुमचं हळूहळू एक बेटर व्हर्जन तयार होत. सो सगळ्यात महत्त्वाचं बघण्यामध्ये काय तर स्टॉप, लुक अँड लिसन. एक सिनारिओ घेऊया की तुम्ही फर्स्ट एडर आहात. फर्स्ट एडर कळतात सगळ्यांना की कुठलीही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्याच्यामध्ये प्रथमोपचार करण्याची सर्व माहिती ज्यांना असते तो म्हणजे फर्स्ट एडर. आपले फाउंडेशन कोर्समध्ये त्याचे सेशन्स पण होतात. पूर्ण एक 17-18 इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे अकॉर्डिंग टू द रेड क्रॉस सोसायटीज रूल्स अँड रेग्युलेशन्स. सो हे तुम्हाला सगळं शिकवलं जातं फाउंडेशनमध्ये. तर आता तुम्ही तुमचे लेट्सचे ते सेशन झालेत करून आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्या सिच्युएशनमध्ये काय करायचं. आग लागली आहे, सो सगळ्यात पहिले आपण काय करणार? आग लागली तर पाण्याचा सोर्स जवळ आहे का बघणार आणि पाणी असेल तर टाकून देणार, बरोबर. तुम्ही स्टॉप नाही केलं, तुम्ही लुक नाही केलं, तुम्ही ऐकलं सुद्धा नाही, लिसन पण केलं नाही. तिथं लोक गडबड गोंधळीमध्ये सुद्धा बोलत होते की आग कशामुळे लागली तर शॉर्ट सर्किटमुळे लागली. आणि हे जर तुम्ही ऐकलं नाही आणि तुम्ही टाकलं पाणी, कळते. सो प्रत्येक आपले 5ही सेन्स हे नेहमी उघडे ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर एक गुड ऑब्झर्वर बनायचं असेल तर. त्यामुळे स्टॉप, लुक अँड लिसन. सगळा सिनारिओ आधी समजून घ्या, त्यानंतर ॲक्ट करा. हे काय फक्त फर्स्ट एडिंगच्या बाबतीतच नाही, हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आहे. बऱ्याचदा घरचे सुद्धा आपल्याला काहीतरी सांगतात, आपण खूप गडबडीमध्ये असतो, आपण अर्धवट ऐकतो आणि बाहेरनं आल्यानंतर ते अर्धवटच काम करून येतो आणि नंतर असतं मग आपलं बिन पाण्याने आई करते आपली. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. सो अगेन हे सगळं येऊन थांबतं कुठं? तुमचं एक बेटर व्हर्जन तयार करण्यामध्ये. सो लर्निंग टू लुक मीन्स लर्निंग टू ऑब्झर्व. अगेन कशाने? तुमचे 5 सेन्सेस आपण हे मगाशी बघितलेत की बघणं असेल, ऐकणं असेल, स्पर्श करणं असेल, टच, वास घेणं असेल आणि शेवटचा म्हणजे टेस्ट, चव घेणं असेल. या सगळ्या या 5ही इंद्रियांनी तुम्ही गोष्टी ऑब्झर्व करायच्या असतात आणि करू शकता. सो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हाऊ टू इम्प्रूव्ह ऑब्झर्वेशन स्किल्स, ज्यासाठी तुम्ही आज इथे आलेला आहात. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो की सगळ्यात आधी तुमचा सब्जेक्ट ठरवा की तुम्हाला नेमकं ऑब्झर्व कुणाला करायचं आहे आणि का करायचं आहे, त्याच्या मागचा पर्पजसुद्धा. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तर करायचंच आहे, मग आता कुणाला करायचं आहे? मग ते इतर माणसं असतील, आपल्या घरातली मंडळी असेल, आपले कलिग्ज असतील, तुमच्या शाळा कॉलेजमधले तुमचे मित्र असतील, तुम्ही जिथे अभ्यासाला जाता तिथली लोक असतात. सो काय तुमचा नेमका सब्जेक्ट ठरवायचा. ठीक आहे. सब्जेक्ट ठरवल्यानंतर काय करायचं तर हळूहळू ऑब्झर्व करायचं. घाई गडबड अजिबात करायची नाही. का तर पहिल्यांदा सांगितलं मी की इग्नोर नथिंग. आणि इग्नोर नथिंग केव्हा हे होईल? जेव्हा तुम्ही शांतपणे व्यवस्थित सगळं बघता. धांदडपणा केला तर नक्कीच काहीतरी सुटणार. अतिघाई संकटात नाही, उगाच आपले मोठी लोक म्हणत नाहीत.
तर स्लो डाऊन अँड लुक आउटवर्ड, सगळीकडं काळजीपूर्वक बघा. थर्ड वन इज ट्राय समथिंग न्यू, नेहमी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. बघा तुमच्यात ज्या कलागुण आहेत, जे काही तुम्ही शास्त्र शिकलेले असाल ते सगळं तुमच्यामध्ये आहेच. बरं मला सांगा, ऑब्झर्वेशन स्किल्स ही कला आहे का हे शास्त्र आहे? इट इज आर्ट ऑर सायन्स? आर्ट. आणि आर्ट आणि सायन्समध्ये काय फरक असतो? कलेत आणि शास्त्रात खूप सोपा फरक आहे. कला हे तुमच्यात असतेच, तिला बाहेर आणण्याचा फक्त आपल्याला कष्ट घ्यायला लागतात. आणि शास्त्र हे असं काहीतरी असतं जे तुम्हाला बाहेरनं आत्मसात करावं लागतं, त्याला म्हणतात विज्ञान. सो कला आणि शास्त्र या दोघांमधला हा मस्त फरक आहे. तर ऑब्झर्वेशन स्किल्स ही कला आहे, हे तुम्हाला एवढं तर पटलंय. सो त्यामुळे नेहमी काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं. एवढे लोक रील्स बनवतात, बरोबर आहे. माझा स्वभाव नाही आहे रील्स वगैरे बनवण्याचा. मी लाजाळू आहे, शांत आहे, किंवा सभ्य आहे. माझ्या डोक्यामध्ये काय, माझ्या समजुतीनुसार रील्स बनवणारे लोक सभ्य नसतात. त्यामुळे मी सभ्य आहे, तर मी रील्स वगैरे असलं काही बनवणार नाही आहे. तर हे सगळं बाजूला ठेवून एक दिवस रील बनव. अनुभव घे ना की ती रील बनवणाऱ्या लोकांना कसं वाटत असेल, का बनवतायत बाबा रील एवढं, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे का? कुकिंग, जेवण बनवून बघ कधीतरी. का आयुष्यात कधीच काही केलं नसेल तर जा आईजवळ, आई मला शिकव बरं पोहे कसे बनवायचे. किंवा आता तू काय बनवतेस ती फक्त रेसिपी व्यवस्थित सांग. कांदा कितपत लाल होईपर्यंत परतायचा का अख्खा जाळून टाकायचा, कशाने चव बदलते, जिरं मोहरीचं किती प्रमाण असलं पाहिजे त्या भाजींमध्ये, मोहरी जाड वापरायची का बारीकवाली वापरायची, जाडवाली वापरली तर कडू लागते पण ती स्वस्त असते. सो हे सगळं शिका हळूहळू. शिकलेली कुठलीही गोष्ट वाया कधीच जात नाही, एवढा विश्वास ठेवा. टेक्नॉलॉजीबद्दल नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. माझं एक तत्त्व कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा, जेवायला आणि शिकायला अजिबात लाजायचं नाही. दोन्ही गोष्टी जगायला खूप महत्त्वाच्या असतात. सो कधीही कुठल्याही प्रकारे जरा तुम्हाला काही ज्ञान मिळतंय ना, ते घेण्यासाठी अजिबात लाजायचं नाही. आणि पोट भरण्यासाठी सुद्धा अजिबात लाजायचं नाही. का तर ते आहे तर सगळं चाललंय कशासाठी? डाडोरासाठी. बहिणाबाईंची खूप मस्त कविता आहे, वाचा कधीतरी. सो ऑलवेज ट्राय समथिंग न्यू. ते तुम्हाला माहिती नाही, चित्र काढून बघा, गिटार वाजवून बघा, तबला वाजवून बघा. तुला तबला वाजवायला आवडतो का? नाही. का नाही आवडत? ट्रायच केला नाही. मुद्दा कळतोय? ट्राय कर, मग ठरव आवडते का नाही. पण आपलं काय असतं, भोपळ्याची भाजी आवडत नाही, खाल्लीस का कधी? नाही. आईला आवडत नाही, बहिणीला आवडत नाही, म्हणून मलाही आवडत नाही. खाऊन बघ ना. फाउंडेशन कोर्स ह्यासाठी आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ते करायला लावतं. फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला मातीकाम असतं. फाउंडेशन कोर्समध्ये फर्स्ट एडिंगचं तुम्हाला मगाशीच सांगितलं. ट्रेक असतात. दर महिन्याला आर्टिस्ट ऑफ द मंथ ही कॉम्पिटिशन असते. त्यामुळे तुम्हाला जे काही कलागुण तुमच्यामध्ये आहेत किंवा तुम्हाला जोपासायचे आहेत ते तिथे सबमिट करा तुमच्या आर्टवर्क्स. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी, कराटे, एरोबिक्स, योगासनं, स्टडी स्किल्समधल्या वेगवेगळ्या गोष्टी. सो ट्राय करायला लावणं हा एकमेव उद्देश आहे फाउंडेशन कोर्सचा. की बाबा हे ट्राय कर, तुला नाही आवडलं तर सोडून दे. तुला आवडलं, एखाद्याला ती गोष्ट आवडू शकते आणि त्याला त्याचा स्व सापडला तर. आजपर्यंत तू कधीच तबला वाजवला नाहीस, पण वाजवायला लागला, शिकवणाऱ्या तुझ्या गुरुला पण कळायला लागलं की अरे ह्याची बोटं खूप फ्लेक्झिबल आहेत आणि तालसूर कळतोय ह्याला आपण थोडं ट्रेनिंग दिलं तर हा खूप मस्त वाजवेल, आणि ते तुलाही कळालं नाही का, तू तबल्यामध्येच करिअर करू शकत. सो ऑलवेज ट्राय समथिंग न्यू. कळतंय? इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठीच आपल्याला ऑब्झर्व करायला लागायचं आहे खरं तर. बघा सारखा मेंदूला ताण पडतो ऑब्झर्व करून करून. आपण ऑब्झर्व करतोय, गोष्ट समजून घेतोय, माहिती संकलित करतोय, ॲनालिसिस करतोय, कम्पेअर करतोय कशाशी तरी, आणि कन्क्लुजनवर यायचा प्रयत्न करतो. हेच जर नुसते तुम्ही ढमसारखे दिवसभर शांत बसून राहिले तर ह्याला जंग लागेल ना. येते का लक्षात? त्यामुळे त्याला सारखं प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही भरपूर दिवस मशीन जर बंद करून ठेवली ना, तर ती चालू करण्याआधी
इवन तुम्ही महिनाभर 4 व्हीलर जरी उभी ठेवली तरी तिला सर्व्हिस करायला लागते. आणि हेच जर आपण दररोज करायला लागलो, दररोज नवीन नवीन गोष्टी बघायला लागलो, शिकायला लागलो, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन आपोआप वाढायला लागतं. कळतंय? नेक्स्ट इज चॅलेंज युअर ब्रेन. आता मी बघतोय गोष्टी, सो ॲनालाइज पण करायला लागलोय आणि स्वतःला कळतं की मला आता गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहायला सुद्धा मदत होतीये. आधी नव्हतं राहायचं, पण आता माझ्या गोष्टी लक्षात राहत आहेत. तर आता मग तुमच्या मेंदूला चॅलेंज करा. कशा प्रकारे? सोप्या गोष्टी असतात की तुमचं एक घरामध्ये कुठली ना कुठली एखादी रूम असते, किचन का धरा ना, तिथल्या सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर ठिकाणी ठेवून या. त्या सगळ्या 20-25 गोष्टी एका ठिकाणी ठेवून झाल्या की असं पूर्ण त्या रूमला ऑब्झर्व करा आणि बाहेर या आणि त्या 25 गोष्टी सगळ्या लिहून काढा. पेला इथे आहे, ब्रश इथे आहे, तांब्या इथे आहे, फलाना वगैरे वगैरे. तुमच्या रूममध्ये आणखीन भरपूर गोष्टी असतील, काही जे काय असेल ते. त्या 25 पैकी पर्सेंटेज काढा. आता तुम्ही कितपत बरोबर आलाय. येते लक्षात? आज 17-18 गोष्टी बरोबर आल्या असतील, उद्या त्या नक्कीच वाढणार आहेत, कमी अजिबात होणार नाहीत. आणि मग आता हे नेहमी करायचं, तर नेहमी काय किचनमध्ये जाऊन गोष्टी हे करत बसणार आहे का? तर नाही. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या. कशाही प्रकारे तुम्ही चॅलेंज करू शकता. बसची वाट बघत बघत जर बस स्टॉपवरती बसलात, थांबलात, तर इथनं किती 4 व्हीलर गेल्या, त्यांची नंबर्स काय होते, असं कशाही प्रकारे तुम्ही तुमच्या ब्रेनला चॅलेंज करू शकता. ब्रेनला चॅलेंज करणं म्हणजे मेमराईज करणं. आणि जे आपण बघितलंय, जे आपण एक मेमरी म्हणून फीड करायचा प्रयत्न करतोय, ते ब्रेनला रिकॉल होतं का नाही, हे झालं ब्रेनला चॅलेंज करणं. सो हे काही खूप असं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. टेस्ट युअर ऑब्झर्वेशन स्किल्स. कसं? तर हे असंच तुमच्या मेंदूला चॅलेंज करून. आता सर्वात महत्त्वाचा हे पर्सेंटेजमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितले की रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स, हे त्यातच मुद्दा येतो. आणि स्टे इन्क्विजिटिव्ह, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. इन्क्विजिटिव्ह म्हणजे कोणी सांगू शकेल? जिज्ञासू, क्युरियस. एक ऑब्झर्वर नेहमी क्युरियस असलाच पाहिजे. जर ती आतनं तळमळच नसेल की मला गोष्टी बघायच्या आहेत, मला शिकायचं आहे, मला ऑब्झर्व करायचं आहे, मला ॲनालाइज करायचं आहे आणि मला योग्य कॉन्क्लुजन्सवरती पोचायचं आहे, तर काय सगळं शून्यातच थांबेल. तर क्युरियस असणं, जिज्ञासू असणं, हे सगळ्यात पहिलं स्किल, क्वालिटी पाहिजे एका गुड ऑब्झर्वरमध्ये. आता हे सगळं वाढवण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मेडिटेशन करणं. मेडिटेशनचे फायदे वेगळ्याने काही सांगायला नकोत. ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यापासून तर फिजिकल हेल्थपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करतं. आता आजपासून तुम्ही 10-12 मिनटं मेडिटेट करायला लागलात आणि उद्या असं काहीतरी घडेल आयुष्यात, नाही. ती एक खूप लाँग प्रोसेस आहे, कंटिन्यू चालणारी आहे. पण काहीतरी आपल्यामध्ये बदल होत जातोय हा तुम्हाला प्रत्येक दिवसागणिक नक्कीच कळेल. तो असा एका रात्रीत नाही घडणार, पण तो आपल्याला जाणवेल नक्कीच. आणि कसं करायचं ध्यान? तर खूप सोपं आहे. आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. श्वास आत येतोय, तो छातीपर्यंतच पोचतोय का तो नाभीपर्यंत जातोय, तुम्ही पोटाने श्वास घेताय का तुम्ही फुफ्फुसांनी श्वास घेताय, आणि कशा प्रकारे सोडता. सो जेव्हा कम्प्लीट लक्ष तुमचं श्वासावर जाईल, तेव्हा मग आजूबाजूचे जे काही विचार येत आहेत आणि जात आहेत तिकडे तुमचं लक्ष जाणार नाही. विचार येणं बंद होतील का आपल्याला नाही माहिती. आणि विचार ही अशी गोष्ट आहे की ती मिनिटाला लाखो येतात. पण महत्त्वाचं काय आहे, कुठे लक्ष केंद्रित करणं ड्युरिंग मेडिटेशन. आणि यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत, सो तुम्ही त्या व्हिडिओचा आधार घेऊन सुद्धा मेडिटेशन करू शकता. श्री रविशंकर यांचे पण भरपूर व्हिडिओज आहेत. सेकंड वन इज ऑब्झर्व पीपल. याची सुरुवात कुठनं करायची? स्वतःपासून. गुड. चला, मागच्या 50 मिनिटात 40 मिनिटात काहीतरी झालं आहे आपलं. सो स्वतःपासनं ऑब्झर्व करायला चालू करायचं. आणि स्वतःपासनं कसं करायचं? तर आपल्या आयुष्यात दिवसभरात काय घडलं ते रिकॉल करून. ट्रायल अँड एरर. मग अशी मी तुमच्या रूमच्या 25 गोष्टींचं एक उदाहरण जे दिलं ते,
की ट्रायल आणि एरर करायचं. कशा प्रकारे, तर तुमच्या दिवसभराच्या गोष्टी आठवणं हे सुद्धा एक ट्रायल अँड एरर आहे. हे सुद्धा तुमच्या ब्रेनला चॅलेंज करणंच आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण संध्याकाळवरती पोचलेलो असतो, दिवसभराचा आठवता आणि मग ते दुपारचं काहीतरी आठवतं. मग ती क्रोनॉलॉजी राहते का? नाही. मी दररोज हळूहळू ती क्रोनॉलॉजी पण एक सेट व्हायला मदत होते आणि सुरुवातही होते. कळते? सो रिकॉल डेली इव्हेंट्स, देन टेस्ट युअर ऑब्झर्वेशन स्किल्स. फायनली अगेन त्यानुसारच पर्सेंटेज काढा. ते पर्सेंटेजमध्ये तुम्ही सुधारणा होतीये का ते पण नोट डाऊन करून ठेवा. आणि त्याच्यानुसार तुमच्यामध्ये काय बदल होत जात आहेत का ते सुद्धा ॲनालाइज करा. कळते? सो दॅट्स ऑल अबाउट हाऊ टू इम्प्रूव्ह ऑब्झर्वेशन स्किल्स.